लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या अगोदरच सरकारने दिलं सर्वात मोठं गिफ्ट। बघा, लाडक्या बहिणींना आता 10,000 रुपये हप्त्यासोबत 10,000 लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे या महिन्याचा 10वा हप्ता। बघा, 10वा हप्ता सुरू झाला, 10वा हप्ता सुरू आणि 10वा हप्ता सुरू तुम्हाला मिळणार आहे 10वा हप्त्याचे 1,500 रुपये। ते आता खात्यात येणे सुरू झालेले आहे आजपासून। आज भरपूर जिल्ह्यात आज 1,500 रुपये आलेले आहेत 10वा हप्त्याचे। ओके, तसेच सोबत 10,000 रुपये लाडक्या बहिणींना सरकार अक्षय तृतीयेनिमित्त 10,000 रुपये देत आहे। अक्षय तृतीयेनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना 10,000 रुपये। सर्वात मोठे अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा 10वा हप्ता सुरू, सोबत 10,000 रुपये अक्षय तृतीयेनिमित्त मोठं गिफ्ट सरकार लाडक्या बहिणींना देत आहे। सुरू झालेला आहे गिफ्ट पण, आणि या महिन्याचे जे काही पैसे आहेत 1,500 रुपये ते देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। चला त्या संदर्भात सर्व प्रूफ दाखवतो, सर्व माहिती सांगतो, आणि आजच्या ज्या काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा। अतिशय दमदार अपडेट आलेला आहे तुमच्यासाठी, सर्वात मोठी अपडेट। बघा, लाडक्या बहिणींना या महिन्याचा जो काही 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता सुरू झाला, 1,500 रुपये येणे सुरू झाले। सोबत लाडक्या बहिणींना आता 10,000 रुपये पण मिळत आहे। हे 10,000 रुपये कशाचे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। अतिशय दमदार अपडेट आहेत। तसेच गॅस सिलेंडर पण मिळणार आहे, गॅस सिलेंडर संदर्भात पण अपडेट आहे। गॅस सिलेंडर पण लाडक्या बहिणींना मिळणार आहे, सर्वात मोठी अपडेट। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व अपडेट जाणून घेऊया, सर्व माहिती नीटपणे समजून घेणार आहोत। गॅस सिलेंडर आता लाडक्या बहिणींना जास्त भेटणार आहेत। जे काही गॅस सिलेंडर आहेत ना, गॅस, तर ते जास्त मिळणार आहेत, आता जास्त मिळणार आहेत सिलेंडर। ओके, तर हा देखील सरकारने नुकताच आज रोजी निर्णय घेतलेला आहे। तर बघा, आज जेवढे पण निर्णय सरकारने घेतलेले आहेत निर्णय, तर हे सर्व निर्णय तुम्ही समजून घ्या, कारण महत्त्वाचे निर्णय आहेत आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत ताज्या बातम्या ज्या आहेत त्या ताज्या बातम्या पण समजून घ्या। अतिशय दमदार आहेत बहिणींनो। तर लाडक्या बहिणींसाठी, सर्व भावांसाठी अतिशय दमदार अपडेट आहे। लाडक्या बहिणींनी पण बघा, लाडक्या भावांनी पण व्हिडिओ पूर्ण बघा। अतिशय दमदार माहिती आहे। पुरुषांसाठी पण हा व्हिडिओ आहे, यामध्ये तुम्हाला सर्व काही जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। अतिशय दमदार माहिती आपण बघणार आहोत। बघा, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे येत आहे। भरपूर बहिणी, जवळपास 12 लाख बहिणी ज्या आहेत, 12 लाख बहिणी, या बहिणी अपात्र करण्यात आला, 12 लाख बहिणी अपात्र करण्यात आला। आता उर्वरित ज्या काही बहिणी आहेत त्या सर्व पात्र बहिणी आहेत, त्यांच्या खात्यात आता पैसे येणे सुरू झालेले आहे। त्याबद्दल तुम्हाला सर्व काही सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। फक्त तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेत सर्व काही सांगत असतो, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व माहिती सांगत असतो। असं नाही की एकदम तुम्हाला अवघड करून सांगायचं मग ते तुमच्या लक्षात येत नाही, तसं नाही, एकदम सिंपल करून मी तुम्हाला माहिती देत असतो। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व एक एक माहिती एकदम नीटपणे मी समजून सांगतो। ओके, माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला, आता आपण सर्व माहिती नीटपणे समजून घेऊया, सर्व माहिती नीटपणे जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं। पहिले लाईक केलं नसेल तर पहिले लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं, धन्यवाद, लाईक पण केलं, धन्यवाद। आता आपण सर्व ताज्या अपडेट असो, सर्व लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे त्या संदर्भात सर्व काही माहिती असो, सर्व डिटेल्समध्ये आता समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। अतिशय दमदार अपडेट आहेत, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना, तर तुम्हाला एक एक अपडेट समजून जाईल, एक एक अपडेट असा हा व्हिडिओ आहे। एक एक अपडेट तुमच्या लक्षात येऊन जाईल बहिणींनो। व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त तुम्ही काय काय अपडेट आहे तुम्हाला सर्व सांगतो। अतिशय दमदार अपडेट आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त।
चला सर्व माहिती सांगतो। लाडकी बहीण योजना अशी एकमेव योजना आहे जे महिलांना पैसे देत असते या योजनेमार्फत सरकार, आणि आर्थिक जे काही मदत आहे सर्व बहिणींना सरकार करत आहे, त्यामुळे सरकारचं पण धन्यवाद। आणि जो काही हप्ता आहे तो पुढे चालून तुम्हाला 21 रुपये देखील होणार आहे। तर 21 रुपये हप्ता सरकार तुम्हाला पुढे चालून देणार आहे। काही महिन्यानंतर 1500 रुपयेऐवजी सरकार तुम्हाला डायरेक्टली 21 रुपये देणार आहे, परंतु सध्या तरी त्या संदर्भात अजून निर्णय काही नाही, परंतु पुढे चालून त्या संदर्भात निर्णय 100% होणार आहे। ओके, 100% निर्णय होणार आहे। आता तुफान बँकेत गर्दी, ग्राहक केंद्रावरती तुफान गर्दी, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे नसरू। चला सर्व प्रूफ सांगतो, सर्व माहिती सांगतो, सर्व आता एकदम तुम्हाला नीटपणे एक एक अपडेट समजून मी सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला काहीच समजणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, एक एक अपडेट तुम्हाला नीटपणे समजून मी सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला आता आपण जाणून घेऊया सर्व माहिती। चला आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया। तर बघा, लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुती सरकारवर जोरदार विरोधक टीका करताना दिसत आहे। दुसऱ्या राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर पात्र महिलांना 1500 ऐवजी 21 रुपये देण्याचा महायुतीकडून आश्वासन देण्यात आले होते, मात्र आतापर्यंत सरकारने पात्र महिलांना 21 रुपये दिले नसल्याने सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहे। बघा, निवडणूकच्या पहिले 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जात होते आणि सांगितलं जात होतं की निवडणूक संपल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ, असं एक आश्वासन देण्यात आलं होतं, एक घोषणा करण्यात आली होती। परंतु ती घोषणा कागदावरच राहिली असं भरपूर जण म्हणत आहे। परंतु मला खात्री आहे 100% सरकार तुम्हाला पुढे चालून 21 रुपये देणार आहे लाडक्या बहिणींनो। आता सध्या तरी त्या संदर्भात निर्णय नाही, परंतु 100% सरकार तुम्हाला पुढे चालून 21 रुपये देईलच, काही त्यामध्ये टेन्शन घेण्याची गरज नाही। ओके, आता सरकार सांगत आहे त्यामुळे सरकार आता 1500 रुपये सरकार देत आहे। सरकार म्हणतं की आम्ही 21 रुपये म्हणून देऊ, परंतु आता सध्या तरी ते पॉसिबल नाही, पुढे चालून आम्ही 21 रुपये देऊ, तर मग सरकार देईलच ना, बरोबर आहे की नाही। चला पुढे माहिती बघा। तर दुसरीकडे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे। तर आता पात्र महिलांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। मंत्री आदिती तटकरे आज माध्यमांशी बोलत होत्या। बघा, माध्यमांशी बोलताना आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी काय जबरदस्त निर्णय दिलेला आहे या महिन्याच्या हप्त्या संदर्भात, ती माहिती जाणून घेणं फार गरजेचे आहे। आता तुम्ही सर्वजण लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा बरं। लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर कुठे कुठे पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले त्या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती भेटणार आहे। तर बघा, तर जो काही हप्ता आहे हा या महिन्याचा 10वा हप्ता आहे। 9 हप्ते तुम्हाला रेग्युलर मिळालेले आहेत, हा 10वा हप्ता आता सुरू झालेला आहे। 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। 21 रुपये संदर्भात पुढे चालून निर्णय होणार आहे। सध्या तरी तुम्हाला सरकार 1500 रुपये देत आहे लाडकी बहीण योजनेमार्फत। आता बघा निर्णय बघा, आता महत्त्वाची अपडेट, आता या महिन्याचा हप्त्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर बघा। तर बघा, आता महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट आहे बघा। तर माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाले की एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। मात्र माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी कोणतीही तारीख दिली नसल्याने अक्षय तृतीयाला म्हणजेच 30 एप्रिल रोजी पात्र महिलांना पैसे मिळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे। तर बघितलं तुम्ही, एप्रिल महिना संपण्याच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील असे ते आदिती तटकरे मॅडम म्हणत आहेत। त्यामुळे अजून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले नाही, परंतु आता कोणत्याही क्षणी
अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो. तुमचे मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. अचानकपणे कोणत्या क्षणी आता तुम्हाला मेसेज येईल आणि 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ओके, सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट थेट 1500 रुपये आता जमा होणार आहेत. त्या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आली आहे. कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. अजून हप्ता सुरू झालेला नाही, नीटपणे समजून घ्या. लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही, परंतु सांगता येत नाही आता कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. आता तर मोबाईलचे मेसेज चेक करत राहा, पैसे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तर दुसरीकडे यावेळी आदिती तटकरे यांनी पात्र महिलांच्या अर्जाच्या छाननी प्रक्रियेविषयी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की या योजनेबद्दल सुरुवातीपासून फार गैरसमज पसरवले गेले आहेत. 2.5 लाखांचे उत्पन्न असलेल्यांनाच हा लाभ मिळणार आहे, त्यात नवं काही नाही. लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयात हेच नमूद आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी दिली आहे. बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा GR आला होता. GRमध्ये सर्व मेन्शन करण्यात आलं होतं, सर्व तिथे देण्यात आलं होतं. जे काही निकष होते, निकष असो किंवा काही निर्णय असो, ते सर्व निकष निर्णय त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत दुसरा कुठलाच नवीन नियम किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही, कुठलाच बदल करण्यात आलेला नाही, असं देखील इथे तटकरे मॅडम म्हणत आहे. ओके, जे आहे तेच आहे, यामध्ये काहीच छेडखानी नाही, काहीच बदल वगैरे करण्यात आले नाही, असे ते स्पष्ट केलेलं आहे. ओके, त्यामुळे तुम्ही गैरसमज करू नका, काय कोणत्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. बरं, सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला. लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज मी तुम्हाला माहिती देत असतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे. चला आता पुढील लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती समजून घ्या. चला पुढील माहिती समजून घ्या. आता पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाले की ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, संजय गांधी निराधार योजनेतून घेत असतील तर त्यांना त्या योजनेचे 1500 रुपये मिळत आहेत. त्यामुळे तसंही त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये मिळत आहेत आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. हेच मूळ शासन निर्णयातही म्हटलं आहे, असं देखील तटकरे मॅडम म्हणाल्या. बघा, इथे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी माहिती आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली आहे. तर तटकरे मॅडमांनी अशी माहिती दिली आहे की 1000 रुपये जे आहेत, 1000 रुपये नमो शेतकरी मार्फत ज्या महिलांना मिळत आहे तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये आम्ही देऊ. आणि ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेतून 1500 रुपये मिळत आहे त्यांना तर पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांना ऑलरेडी एखाद्या सरकारी योजनेतून 1500 रुपये मिळत आहे. त्यामुळे त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. म्हणजे तुम्ही 2 योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, हे स्पष्ट झालं. ओके, 4 चाकी वाहन असेल तरी अपात्र आहेत, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी अपात्र आहेत. आलं लक्षात? तर हे स्पष्ट झालं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. या महिन्याचा जो काही 10वा हप्ता आहे, हा 10वा हप्ता तुम्हाला कोणत्या क्षणी आता जमा होणार आहे, वाट बघा, फक्त थोडी वाट बघावी लागणार आहे. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. तर मग आता तुमचा सवाल असेल की सर तुम्ही 10,000 रुपये संदर्भात सांगितलं, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 10,000 रुपये कशाचे मिळतील लाडक्या बहिणींना. तर बघा, तसं काही निर्णय नाही, कारण सोशल मीडियावरती या संदर्भात देखील आता तुम्हाला सांगितलं जाईल की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना हे मिळेल, ते मिळेल, असं मिळेल, तसं मिळेल, अशा अफवा ज्या आहेत त्या पसरवल्या जातील. पण त्या अफवांना तुम्ही बळी पडू नका, कोणत्याही खोट्या पोस्टला बळी पडू नका. सत्य माहिती बघा, 10,000 रुपये वगैरे तुम्हाला काही मिळणार नाही. हो, 10,000पेक्षा जास्त रुपये तुम्हाला शासनाने दिलेले आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत. आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते मिळाले आहेत. 9 हप्त्याचे तुम्हाला 13,500 रुपये सरकारने दिले आहेत. म्हणजे 10,000 रुपयेपेक्षा जास्त रुपये आतापर्यंत सरकारने तुम्हाला दिलेले आहेत. आणि आता हे 13,500 रुपयेमध्ये अजून आता या महिन्याचा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यात पडेल. तुमच्या खात्यात पैसे होतील मग बघा 3, 4 आणि 5 हातच्याला 15,000 रुपये. 15,000 रुपये टोटल तुम्हाला मिळून जाते लाडकी बहीण योजनेमार्फत. तर 10,000 वगैरे काही मिळत नाही आहे.
सरकारने तुम्हाला 10,000पेक्षा जास्त रुपये दिलेले आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत. 13,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत दिले आहेत 9 हप्त्याचे, आणि आता 10वा हप्ता तुम्हाला मिळेल, म्हणजे 15,000 टोटल होऊन जातील लाडकी बहीण योजनेचे. ओके, तर अशी अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला आता आपण आजच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत, ताज्या बातम्या, त्या ताज्या बातम्या जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्व माहिती मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नीटपणे समजून सांगितली, सर्व माहिती व्यवस्थितपणे समजून सांगितलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला समजली. चला आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, आजच्या ताज्या बातम्या पण समजून घ्या. कामाच्या बातम्या आहेत, आणि तुम्हाला माहीतच आहे कामाची अपडेट असेल तरच मी तुम्हाला सांगत असतो. उगाच तुम्हाला दुसरी कुठली माहिती देण्याचा मी ते प्रयत्न करत नाही. जी कामाची माहिती राहिली ना, तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो. आता बघा, ज्या ताज्या बातम्या, त्या ताज्या बातम्या आपण इथे आता बघणार आहोत. तर पहिली ताजी बातमी आहे, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण बघितली. चला आता ज्या ताज्या बातम्या आहेत सर्वांनी बघा, अतिशय दमदार अपडेट आहेत. पहिली ताजी बातमी आहे, LPG गॅस सिलेंडरसाठी नवीन योजना लागू. बघा, LPG गॅस सिलेंडरसाठी नवीन योजना लागू, जाणून घ्या बुकिंगसाठी नवा नियम. तर बघा, LPG गॅस सिलेंडर ही आज घडीला प्रत्येक कुटुंबाची अत्यावश्यक गरज बनली आहे. आता केंद्र सरकारने या गॅस सिलेंडरशी संबंधित काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत, महत्त्वाचे नियम संपूर्ण देशभरात लागू केले असून हे नियम सर्वच वर्गावर प्रभाव टाकणारे आहेत. बघा, आता गॅस सिलेंडरमध्ये काय नवीन निर्णय घेण्यात आलेले आहे, महत्त्वाचे निर्णय ते समजून घ्या. हे बघा, तर राशन कार्ड पहा, राशन कार्ड आणि गॅस सिलेंडर 2025 या केंद्र सरकारच्या नव्या योजनेचे प्रारंभ 21 एप्रिल 2025 पासून करण्यात आले आहे, आणि ही योजना 31 डिसेंबर 2028 पर्यंत सुरू राहणार आहे. बघा, 2028 काय म्हटलं, 31 डिसेंबर 2028 पर्यंत ही योजना राहणार आहे. या कालावधीत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 6 ते 8 LPG सिलेंडर मिळणार आहे. बघा, 6 ते 8 LPG सिलेंडर सर्व कुटुंबाला मिळणार आहे. तर सिलेंडर बुकिंग, वितरण आणि सबसिडी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. बघा, तर नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आता प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी आता 6 ते 8 LPG सिलेंडर मिळणार आहेत. पहिले लिमिट कमी होती, परंतु ते वाढवण्यात आलं आहे. 6 ते 8 LPG सिलेंडर तुम्ही आता बुक करू शकता, प्रत्येक कुटुंब बुक करू शकता, असं इथे म्हटलेलं आहे. आणि यामध्ये सबसिडी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आलेली आहे, आणि बुकिंग, वितरण सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने आता करण्यात आलेल्या आहेत. ओके, तर हा सर्वात महत्त्वाचा निर्णय गॅस सिलेंडर संदर्भात होता. चला पुढील ताजी बातमी समजून घ्या. चला आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 2. ताजी बातमी आहे, बातमी नंबर 2 मध्ये पण बघा. तर RBIने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. आता RBIने शेतकऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी दिलेली आहे ते पण जाणून घेऊ. हे बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIने देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. एप्रिल महिन्यातील बुलेटिनमध्ये RBIने म्हटलं आहे की या वर्षी मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहण्याचा अंदाज असल्याने कृषी क्षेत्राची स्थिती चांगली असेल. बघा, कृषी क्षेत्राची स्थिती चांगली असेल असं म्हटलेलं आहे. तर यामुळे शेतीचे उत्पन्न वाढू शकते, म्हणजेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती नियंत्रित करण्यासही मदत होऊ शकते. बुलेटिनमधील अर्थव्यवस्थेची स्थिती या विषयावरील लेखात म्हटले आहे की जागतिक अनिश्चिततेच्या काळात व्यापार आणि गुंतवणूक यासारख्या वाढीच्या देशांतर्गत इंजिने मजबूत राहतात आणि बाह्य प्रतिकूल परिस्थितीमुळे तुलनेत कमी प्रभावित होतात. त्यात म्हटले आहे की शून्य धोरणात्मक पाठिंबा भारताला जागतिक अस्थिरतेचे संधीमध्ये रूपांतर करण्यास आणि उदयोन्मुख जागतिक आर्थिक परिदृश्यात आपले स्थान मजबूत करण्यास मदत करू शकतात.
तर बघा ही अपडेट आहे. तर RBIने शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी. RBIने जे म्हटलेलं आहे की यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहण्याचा अंदाज असल्याने कृषी क्षेत्राची स्थिती चांगली असेल असं RBIने म्हटलेलं आहे. त्या संदर्भात ही आनंदाची बातमी होती. चला ही बातमी तुम्हाला समजली, पुढील बातमी समजून घ्या आता. चला बातमी नंबर 3. आता आपण 2 बातम्या बघितल्या ताज्या बातम्या. आता बातमी नंबर 3 बघा, सर्वात मोठी बातमी आहे. इथे उन्हाचा कहर तर तिकडे पाऊस झोडपणार. 22 ते 25 एप्रिल कोसळणार मुसळधार पाऊस. कुठे कुठे अलर्ट बघा, कुठे कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे. कुठे कुठे मुसळधार पाऊस होणार आहे, अवकाळी पाऊस होणार आहे, त्या संदर्भात इथे माहिती आलेली आहे. बघा काही ठिकाणी उन्हाचा कहर तर दुसरीकडे पाऊस झोडपणार आहे. 22 ते 25 एप्रिल दरम्यान पावसाचा अलर्ट कुठे कुठे सांगितलेला आहे, त्या संदर्भात माहिती समजून घ्या. हे बघा, भारतात सध्या सर्वत्र जीवघेणा उन्हाळा उकाडा असून लोक गरमीने हैराण झाले आहेत. अनेकांना हीट वेव्हचाही तडाखा बसत असून उष्माघातामुळे काही ठिकाणी लोकांचा बळीही गेल्याचे वृत्त आहे. मात्र याच भारतात सध्या परस्परविरोधी तापमान दिसत आहे. काही राज्यात उन्हाचा कहर दिसत असतानाच दुसरीकडे काही भागात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि बर्फवृष्टीमुळे लोक हैराण झाले आहेत. देशाच्या अर्ध्याहून अधिक भागात उष्णतेमुळे लोकांचे जीवन कठीण झाले, तर उर्वरित भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसत आहे. तर पाऊस आणि भूस्खलनामुळे जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील हवामान पुन्हा एकदा बदलत आहे. एकीकडे लोक कडक उन्हाचा सामना करत असताना दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा धोका आहे. हवामान विभागाने 32हून अधिक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर बघा काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी जबरदस्त ऊनचा कहर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या संदर्भात ही बातमी होती. चला आजच्या ज्या काही टॉप बातम्या, त्या महत्त्वाच्या बातम्या, त्या कामाच्या बातम्या आहेत, त्या बातम्या आपण बघितल्या. चला आता पुढील ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या अपडेट पण समजून घ्या. चला आता त्या संदर्भात तुम्हाला सांगतो मी. तर पहा, आज आपण आजच्या ज्या काही कामाच्या ताज्या बातम्या आहेत त्या संदर्भात माहिती बघितली. त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला माहिती मी दिली. तर लाडक्या बहिणींनो, माझ्या मात्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला, सर्व ताज्या बातम्या पण बघितल्या, त्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही डेली आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत असतात त्यामुळे तुमचं धन्यवाद. आणि रोज आपले चॅनलचे व्हिडिओ बघत चला. तुम्हाला जी पण माहिती मिळेल ती कामाचीच माहिती मिळणार आहे. असं वायबर आपल्या चॅनलवर काही सांगितलं जात नाही. जे सत्य आहे, कामाचं आहे, तेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतं, बरोबर. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व जी काही माहिती आहे ती समजून घेतली, जाणून घेतली. सर्व माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ओके. तर बघा, आज आपण काय काय माहिती बघितलेलं आहे, काय काय अपडेट जाणून घेतलेला आहे, त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती आपण बघूया. त्यानंतर आपण हा व्हिडिओ इथे थांबवूया. ओके. तर चला मग थोडीफार जी माहिती उरलेली आहे सांगायची, ती माहिती तुम्हाला एकदा सांगून द्या तुम्ही सोप्या भाषेत, मग आपण इथे व्हिडिओ थांबवू. ओके. चला ती माहिती समजून घ्या पहिले. तर लाडक्या बहिणींनो, आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात या संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट बघितली. तर या महिन्याचा हप्ता कधी येणार आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती मी दिली. 2100 रुपये संदर्भात कधी निर्णय होणार आहे त्या संदर्भात देखील तुम्हाला माहिती मी समजून सांगितली. त्यानंतर आदित्य तटकरे मॅडमांनी काय महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगितली. त्यानंतर आजच्या ज्या काही ताज्या बातम्या होत्या,
ताज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगितल्या. LPG गॅस सिलेंडर संदर्भात जे काही महत्त्वाचे नियम आहेत, नवीन योजना लागू, नवीन नियम लागू, तर LPG गॅस सिलेंडर संदर्भात अतिशय दमदार माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. एकदम सोप्या भाषेत, सिंपल भाषेत ती माहिती पण मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर आपण माहिती बघितली, RBIने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. शेतकऱ्यांसंदर्भात काय महत्त्वाची माहिती होती ती माहिती पण आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण माहिती बघितली जे काही अवकाळी पाऊस आहे, तर कुठे कुठे पाऊस सांगण्यात आलेला आहे, कुठे कुठे अलर्ट सांगितलेला आहे, तर त्या संदर्भात अवकाळी पावसासंदर्भात पण आपण माहिती बघितली. ओके, तर बघा एवढी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व योजनेसंदर्भात माहिती तुम्हाला कुठे मिळत असते? फक्त आपल्या चॅनलवरती. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व माहिती फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते. तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा अजून लाईक केलं नसेल तर. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात बहिणींनो टेन्शन घेऊ नका. ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांच्या खात्यात बरोबर पैसे येणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि आपण रोज व्हिडिओमध्ये काय माहिती बघत असतो? ताज्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती. तर ताज्या बातम्या मी तुम्हाला दिल्या. देशभरातील, महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या असतात, शेतकऱ्यांसाठी असो, मुलींसाठी असो, मुलांसाठी असो, विद्यार्थ्यांसाठी असो, नोकरी वर्गांसाठी असो, जे पण महत्त्वाचे निर्णय असो, सरकारने सामान्य वर्गासाठी जे पण काही नवीन अपडेट आणलेलं असो, ते सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. सर्व माहिती मी तुम्हाला दिली आणि एकदम सिंपल भाषेत तुम्हाला समजून मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा बरं. अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनल सबस्क्राईब केल्यावर. चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला व्हायरल देखील करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.